मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा जरांगेंचा आरोप बावनकुळेंनी खोडून काढलाय। कोणत्याही समाजावर मी अन्याय करू शकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर नवा आरोप केलाय। मराठा समाजाच्या रॅलीवर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तर बावनकुळेंच्या सांगण्यावरूनच मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचंही जरांगेंनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा। बावनकुळेंनी मात्र जरांगेंचे हे आरोप काढले। यांचा माझच उतरतो, त्याच्याशिवाय हे ठेपायला येत नाही दादा। कारण फडणवीसांच्या माध्यमातून तो बावनकुळे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र काढतो। हे देशात पहिल्यांदा झालं असं नसं की एखादा मंत्री पत्र काढतोय प्रमाणपत्र रद्द करायला। शिरसाटच्या सांगण्याहून मराठ्यांचं वाटोळं केलं, यांच्या डोक्यात हवा गेली हवा। जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे। माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये। खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही, हा माझा स्वभाव नाही। त्यामुळे कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे। दरम्यान कुणबी प्रमाणपत्राबद्दल राज्य सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पाहूया। राज्य सरकारनं 2,96,246 अर्जांची पडताळणी केली। 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आली। कुणबी प्रमाणपत्रासाठीचे 219 अर्ज नामंजूर झाले, तर 10,843 अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय। कुणबी प्रमाणपत्रांवरून आक्रमक झालेल्या जरांगेंनी आपण एकनाथ शिंदे आणि शिरसाटांचे फोन उचलत नसल्याचा दावा केलाय। त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना, मी त्यांचा घ्या ना, कुणाचाच घ्या नाही फोन। मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत, घ्यायचेच नाही। तुम्ही रितसर करा, संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते। चूक केल्यावर माफ नाही करणार, अजिबात नाही। तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू। दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकार झुकलं तर आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलाय। 1967च्या पूर्वीचा पुरावा पाहिजे, त्या वंशावळ जे असेल त्या वंशावळीमध्ये जुळलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीची व्हॅलिडिटी होते, अन्यथा व्हॅलिडिटी होत नाही। आणि चुकीचे प्रमाणपत्र जर कुठल्या अधिकाऱ्याने दिले असेल काय, तर त्या अधिकाऱ्यालाही पनिशमेंट व्हायला पाहिजे। सरकार झुकलं तर आम्ही तयार आहोत ना रस्त्यावरती बसायला। असं कसं झुकेल सरकार? सरकार ज्या दिवशी अशा प्रकारे कुठला निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसेल, हा संपूर्ण 60% ओबीसी समाज रस्त्यावरती येईल। कुणबी प्रमाणपत्रांवरून सुरू झालेल्या वादामध्ये वकील गुणरत्ना सदावर्ते यांनीही उडी घेतली। जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर सदावर्तेंनी एक गाणं गायलंय, पाहूयात। ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा। अरे मनोज जरांगेचा काळ हो गेला, मनोज जरांगेचा काळ हो गेला। जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला। शिंदे साहेब, उदय सामंत, शिंदे साहेब, उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही। काय म्हणतात त्या भाषेला इकडून तिकडे जाते। इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे, बरं आहे हो। ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा।